आता एक मोठी बातमी। पाकिस्तानचा झेंडा आणि भारत देशाबद्दल अपशब्द मजकूर स्टेटसला ठेवण्यात आलेला आहे। साताऱ्यातील वाई जांभळी इथे ही घटना घडली आहे। शुभम कांबळे या युवकावर त्यासंबंधी गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी शुभमच्या मित्रानंच वाई पोलीस ठाण्यात याबद्दल तक्रार दिली। युवकाला वाई पोलिसांनी सध्या बेड्या ठोकल्या। तर साताऱ्यातील शुभम कांबळेवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, कारण त्याने भारताबद्दल आक्षेपार्ह स्टेटस ठेवलं आणि पाकिस्तानचा झेंडा देखील त्याने स्टेटसवर ठेवला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर त्याला आता बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। आलो आमच्या देशाच्या जमिनीवरती पर्यटनासाठी आलो, हा आमचा गुन्हा होता का, हा प्रश्न एकंदरीत विचारला जातो आहे। आणि फक्त इथेच रक्ताचे डाग नाहीत, इथून पुढे 5 पावलं गेलं तर अजून इथे आणखीन एक रक्ताचे डाग जे आहेत ते आपल्याला इथे पाहायला मिळतात। इथे देखील आणखीन एक पार्थिव जे आहे पर्यटकाचं ते इथे होतं निश्चित पडलेलं। त्यांना देखील मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला गोळी लागल्यामुळे, आणि त्यांचं देखील इथे रक्त जे आहे त्याचे डाग इथे आपल्याला पाहायला मिळतात। त्यांना रक्तस्राव जो आहे तो मोठ्या प्रमाणात झालेला आहे। इथे रक्ताचे डाग जे आहेत 2 ठिकाणी, इथे आणि ह्या ठिकाणी अगदी 5 फुटांवरती आपल्याला 2 पार्थिव जे आहेत ते पडलेले आपल्याला इथे पाहायला मिळतात। आणि असंच एकूण चित्र जे आहे या संपूर्ण वैष्णव या प्रांतामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। एक पर्यटन स्थळ आहे, इथे सर्व पर्यटक आनंदासाठी येतात, मात्र याच ठिकाणी आनंद नाही तर एक अश्रू जे आहेत त्यांच्या आप्तस्वकीयांना ते आपले इथे पाहायला मिळतात। कारण इथे वातावरण अतिशय चांगलं असलं तरी देखील एक नरक यातना ज्या आहेत त्या इथे पर्यटकांना भोगाव्या लागलेल्या आहेत। एक अमानुष असा गोळीबार जो आहे तो झालेला आहे, आणि समोरच्या बाजूने जे जंगल आहे त्या जंगलातून इथे हे अतिरेकी आले आणि त्यांनी बेफामपणे या सर्व पर्यटकांवरती गोळीबार केलेला आहे। आणि गोळीबार झाल्यानंतर हे पर्यटक जे जखमी झाले होते, जे मृत्युमुखी पडले होते, ते याच जमिनीवरती इथे निश्चित पडले होते। त्याची दृश्य देखील आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण पाहिलेले आहेत। अशी घटना पुन्हा घडू नये अशीच प्रार्थना जी आहेत सर्व भारतीय करत आहेत। आणि ही जी घटना घडलेली आहे, हा जो नरसंहार घडलेला आहे, त्याचा बदला भारतीय लष्कराने लवकरात लवकर घेतला पाहिजे अशी एक मागणी, असा एक आक्रोश सर्व भारतीय जे आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, बैसनेर। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। मलकापूर इथल्या 2 शिक्षकांचा शिक्षकांनी खरं तर विद्यार्थ्यांच्या आईवरच बलात्कार केल्याची घटना घडली आहे। वर्ग शिक्षकासह सहकारी शिक्षकांवर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुलाला चांगले मार्क्स देऊन पहिला नंबर आणू असं म्हणत बलात्कार करण्यात आलेला आहे। दोन्ही शिक्षक मलकापूरच्या नूतन विद्यालयामध्ये कार्यरत असल्याचं कळतंय। तुझ्या मुलाला चांगले मार्क मिळवून देतो आणि पहिला नंबर आणू यासाठी आम्हाला खुश कर अशी शरीर सुखाची मागणी करत वर्ग शिक्षकानं आणि त्यांच्या सहकारी शिक्षकानं आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या आईवरच वेळोवेळी दोन्ही शिक्षकांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मलकापूर शहरात घडली आहे। या प्रकरणी नूतन विद्यालयाचे वर्ग शिक्षक समाधान इंगळे आणि शिक्षक अनिल थाटे यांच्यावर मलकापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून यामुळे मलकापूरसह शाळा परिसरात खळबळ माजली आहे। पोलिसांनी त्या नराधम 2 शिक्षकांना अटकही केलेली आहे। तर बुलढाण्यामध्ये ही अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे। विद्यार्थ्याच्या आईवरच बलात्कार करण्यात आलेला आहे। मुलाला चांगले मार्क्स देऊन पहिला नंबर आणू असं म्हणत विद्यार्थ्यांच्या आईवर बलात्कार केल्याची ही धक्कादायक घटना बुलढाण्यात घडली आहे। दोन्ही शिक्षक हे मलकापूरच्या नूतन विद्यालयामध्ये कार्यरत होते। तुझ्या मुलाला चांगले मार्क देऊन पहिला नंबर आणू यासाठी आम्हाला खुश कर अशी शरीर सुखाची मागणी करत वर्ग शिक्षकानं आणि त्याच्या सहकार्यानं आपल्या वर्गातील विद्यार्थ्याच्या आईवरच वेळोवेळी दोन्ही शिक्षकांनी बलात्कार केल्याची घटना मलकापूर शहरात घडली आहे। या प्रकरणी नूतन विद्यालयाचे वर्ग शिक्षक समाधान इंगळे आणि शिक्षक अनिल थाटे यांच्यावर मलकापूर पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे। शहर पोलीस स्टेशन येथे पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार नूतन विद्यालय या ठिकाणी कार्यरत असणारे 2 शिक्षक समाधान इंगळे व अनिल थाटे यांच्या विरुद्ध BNS 64-2 M 70-1 351-2 व 3/5 याप्रमाणे अपराध क्रमांक 269/2025 दाखल करण्यात आलेला आहे। या फिर्यादीमध्ये
पीडिताचे मुलं त्या शाळेमध्ये शिकत होते